सावधान हा शब्द कानावर पडलाय का? वाजेगाव सावधान कधी पडलाय हा शब्द तुमच्या कानावर? कोणी म्हणतील ताई कानावर काय, हा शब्द आमच्या डोक्यावर पण पडलेला आहे अक्षदांच्या रूपाने. पण त्यावेळेला माणसं सावध होत नाहीत, नेमकी बेसावध असतात. नवरदेवासाठी वारंवार वारंवार हा शब्द वापरला जातो. खरंच नवरदेव सावध असतो का? नाही ना, बेसावध असतो तो. सावधान सावध व्हा. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो कैचा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध व्हा. बोल नाही का माझं? 10 वर्षापर्यंत 20 वर्षापर्यंत माणसाला काहीच कळत नाही. 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाली डोळा 40 आली. 40 मध्ये चष्मा लागतो. या डोळ्यानं काय पाहायचं ते आता ठरवायचं. काही चष्मे एवढे विचित्र, चष्मा लागला तरी चष्म्याच्या वरनं पाहतात डोळे फाडून. अरे काय पाहतो कुणाकडे डोळे फाडून? देवानं तुला चष्मा लावला तरी पण तुझ्या डोळ्यातला राग रोष कमी नाही झाला? जरा सावध हो. कुणाकडे डोळे फाडून पाहण्यापेक्षा गाथा ज्ञानेश्वरी वाच, भलं होईल तुझं. 40 वर्ष झाली डोळा 40 आली. डोळ्यास भुरळ पडली कैसे दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. 50 मध्ये दात हलायला लागतात. माझ्या दादांनो हे उशिरा येतात आणि लवकर जातात. दातांवर जास्त भरवसा ठेवू नका. यांच्या एवढं धोकेबाज दुसरं कोणीच नाही. कधी धोका देतील सांगता येत नाही. म्हणून यांनी काय खायचं ते आता ठरवायचं. चुकीची सवय लावली आणि दात पडली, जर काही खाता नाही आलं तर मग म्हातारी माणसं बेचैन होतात. म्हातारे जेवण जाईना. का जाईना? तुझ्या तोंडाला चुकीची सवय लागलेली आहे. म्हणून सावध व्हा. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. अजून काय होतं 50 मध्ये? श्याम केस शुभ्र होती. 50 मध्ये काळे केस पांढरे होतात. लोक म्हटले घाबरायचं काम नाही, डाय करून पुन्हा काळे करू, होऊ द्या किती पांढरे व्हायचे ते. मी काय डायच्या विरोधातली नाही बरं माझ्या ताई दादांनो, पण डायचं प्रकरण 15 दिवसात उघडकीस येते. जास्त दिवस टिकतच नाही डायचं प्रकरण. इकडनं काळं मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार होतो, जसं काय डांबरीवर धुकं पडलंय. डाय कुणी करावा? ज्यांची आपत्कालीन केस पांढरी झाली आहेत त्यांनी डाय करावा. MH18, MH20, MH25, MH30, MH35, MH40, MH50, MH55, MH60. ओके, 60 पर्यंत करा डाय. पण ज्याच्या मानेत लखवा भरलाय, ज्याच्या हातात लखवा मारलाय ते MH72 सुद्धा म्हणतं म्हातारे डायचे वाटे कुठे आहे. कशाला करायचं तुला डाय? वय गेल्यानंतर डाय योग्य दिसत नाही. पण लोक कधी काही करतात काय सांगावं आता. हलती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती त्या सिंहातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. 60ची बुद्धी नाठी मग हाता आली काठी. वसवस लागे पाठी त्यासे हसती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना. उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना. सावध सावधान वाचे वदा नारायण. 4-20 मिळून 80 मग तो झाला
अपयशी. वयाच्या 80 मध्ये माणसाला अपयश येतं. माझ्या ताईंनो, वयाच्या 80 मध्ये तुम्ही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही. आणि सुनबाईच्या माहेराचं कोणी आल्यानंतर रात्री पिशव्या उचकून पाहायच्या नाही. बऱ्याच मावशांना सवय असते, माहेराला काय काय देते, रात्री 2 वाजता उठून पिशवी पाहतात, काय काय भरलं तिने माहेराला द्यायला. तसं करायचं नाही अजिबात. कारण वय तुमच्या हातात नाही राहिलेलं, ते आता काळ तुम्हाला अनुकूल नाही. वयाच्या 80 मध्ये तुम्ही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही आणि वयाच्या 80 मध्ये तुम्ही कुणाशी लग्न जुळवायला जायचं नाही, बरं का माझे गाव. मग तो झाला अपयशी, पाण्याविना मछली जैसी, जीव होतो कासावीसी. सावध सावधान वाचे वदाना. मग वर्ष झाले 90, बोलवे ना एक शब्द. स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदाना. 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा बाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदाना. काळाचे भय आहे, काहीतरी करावे सावधान. सावधान. सुंदर भजन आहे. याच्यातून शिकायचंय की किती काळ परमार्थ करावा, कधी कधी परमार्थाला सुरुवात करावी, किती काळ प्रपंच करावा. प्रपंचाला किती महत्व द्यायचं आणि परमार्थाला किती महत्व द्यायचं हे ठरवा दादा. सावध व्हा. तुकोबारा एके ठिकाणी सांगतात, आम्ही वेळीच सावध झालो आणि परमार्थाला लागलो. वृषभदेव महाराज जेव्हा वय वर्ष त्यांचं 51 होत आहे, 51 वर्षाचं वय झाल्यानंतर ते राज्य सोडून वनामध्ये जातात. त्यांचा मुलगा भरत राजगादीवर बसवतात. भरत महाराज सुद्धा काही दिवस राज्यकारभार करतात आणि राज्यकारभार करून तेही पुढे अरण्यात जातात. आपल्या भावंडांच्या स्वाधीन करतात राज्य. अरण्यामध्ये गेलेले भरतजी गंडकी नदीच्या तीरावरती झोपडी बांधून राहतात. पहाटे उठावं, स्नान करावं, सूर्याला अर्घ द्यावं आणि ध्यानधारणा उपासना नामस्मरण करावं, विरक्तीमध्ये राहावं. एक दिवस पहाटेच मंगल स्नानासाठी गेले असताना एक गर्भवती हरणी नदीच्या काठावरती पाणी पिण्यासाठी आली. वाघाच्या डरकाळीचा तिला आवाज आला. भयभीत झाली ती. जीव वाचवण्यासाठी तिनं पाण्यावर छलांग मारली. त्या पाण्यामध्ये ती पडली. तिचा गर्भ पाण्यात पडला. गर्भ पाण्यात वाहून जाऊ लागला. बिचारी हरिणी तडफडून मेली. त्या निष्पाप जीवाला वाचवण्यासाठी धाव घेतली. भरतजीनं पाण्याच्या बाहेर काढलं, त्याला स्वच्छ केलं, हिरवं कोवळं गवत त्याला खाऊ घातलं. छोटंसं हरिण लहानाचं मोठं होऊ लागलं. आता जेवताना हरिण, बसताना हरिण, झोपताना जवळ हरिण, फिरताना हरिण, स्नानाला गेलं की हरिण, पूजा करताना हरिण, वनविहार करताना हरिण. आता भरतजीला या वनामध्ये हरिण त्या ठिकाणी संगतीला आहे. एवढा ध्यास लागला हरिणाचा, एवढा ध्यास. एक दिवस स्नान करायला गेले आणि ते हरिण पाठीमागे हरिणांच्या कळपात निघून गेलं. हरिणांच्या कळपात गेलं खरं, पण भरतजीला चैन पडेना. भरतजी विचार करतायत, ज्या पाडसाला मी लहानाचं मोठं बनवलं ते पाडस कुठे गेलं? माझ्या हरिणाचं कसं होईल? एखाद्या हिंस्र पशूने हल्ला तर केला नसेल? हरिणाचं कसं होईल, यात मरणाचं कसं होईल याचंच भान राहिलं नाही. आणि अंतकाळी हरिण 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 करत प्राण जसे सोडले तो पुढचा जन्म हरिणाचा झाला. कारण माझ्या ताई दादांना मरत असताना जशी आपली वासना असते तशा पद्धतीची योनी माणसाला प्राप्त होते. प्रमाण आहे. जड भरत राजा हरिणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. जड भरत राजा हरिणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. जड भरत राजा
त्यांच्या लक्षात आलं हरणाच्या योनीमध्ये गेल्यानंतर, अरे मागच्या वेळेला आपण चुकलो, आपण सारखा हरणाचा ध्यास धरला म्हणून हरणाच्या जन्माला आलो, आता काय करायचं? तो देह सोडला, पुढचा देह ब्राह्मण परिवारामध्ये भरत नावानंच त्यांचा जन्म झाला, नाव भरत ठेवण्यात आलं. ते भरतजी आता पूर्व जन्माचं ज्ञान त्यांना आहे, स्वतःची चूक आठवणीमध्ये आहे. पहा ना, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे माझ्या ताई दादांनो. ते ब्राह्मण परिवारामध्ये जन्माला आलेले पुत्र भरतजी कुठलीच उपाधी स्वतःला लावून घेत नाहीत, शब्दही बोलत नाहीत, नातेसंबंधामध्ये बांधून घेत नाहीत. सगळा परिवार त्यांना म्हणायला लागला, हा भरत कसला, हा तर जड भरत आहे, हा जड भरत आहे, हा जड भरत आहे. मग त्यांना जड भरत म्हणायला लागले. वडिलांनी एक दिवस एक मंत्र पाठ करायला सांगितला, त्यांनी तो सुद्धा पाठ केला नाही. भावानं काम सांगितलं, ते कामही त्यांनी केलं नाही. म्हणले हा कुणाच्याच कामाचं नाही, याला घरातून हकलून द्या. घरातून बाहेर हकलून दिलं. रस्त्यावरती बसले. रहुगण नावाचा राजा गुरु उपदेश घेण्यासाठी पालखीमध्ये बसून निघाला होता. एक भोई आजारी पडला. मग आता पालखी तर उचलल्या जात नाही 3 भोयानं. म्हणून कुणाला तरी आता रथाला जुंपलं पाहिजे, तर हे धट्टे कट्टे भरतजी दिसले. भरतजीला सांगितलं, या पालखीला उचला. भरतजीनं पालखीला खांदा दिला. पण रस्त्यानं चालताना उड्या मारत चालायचे. उड्या मारत चालतायत, त्याच्यामुळे राजाच्या डोक्याला पालखीच्या दांड्या लागतायत. रागात येतो राजा, अरे कोण आहे हा बेशिस्त चालणारा, याला शिस्त नाही, कसा चालतोय, कसा उड्या मारतोय, दंड देईल मी त्याला. आजपर्यंत कुणाला एक शब्दही न बोललेले भरतजी आज बोलतायत, राजा कुणाला दंड देणार आहेस? हा देह मातीचा आहे, ही पालखी मातीची, या मातीच्या पालखीमध्ये बसलेला तू सुद्धा मातीचा आहेस. अरे मातीच मातीला काय दंड देणार आहे? इथं कुणी कुणाला दंड देऊ शकत नाही आणि कुणी कुणाचं कौतुक नाही. हे सर्व नाशिवंत आहे. राजा चकित झाला. पालखीतून खाली उतरला आणि हात जोडले, महात्मा चुकलो मी, तुम्हाला ओळखलं नाही. एक महान पुरुषाला मी पालखीला जुंपलं, मला माफ करा, माझी चूक पदरामध्ये घाला. आणि मी आता कुठे जात नाही, तुम्हीच मला ज्ञान द्या, अनुग्रह द्या. जड भरतजी अनुग्रह द्यायचा ठरवतात, उपदेश करायचं ठरवतात. का तर हा रहुगण राजा म्हणजे 2 जन्मापूर्वी जे हे जड भरत होते, भरत त्यावेळेला त्यांनी सांभाळलेलं होतं, त्यांनी जे सांभाळलेलं हरिण होतं, तेच हरिण सत्संगामुळे रहुगण राजाच्या रूपात साकारलेलं होतं. पण आता याच्यामुळे मी चुकलो मागच्या 2 जन्मापूर्वी, आता मीही चुकत नाही, यालाही चुकू देत नाही. म्हणून त्याला उपदेश केला, राजा हा देह नाशिवंत आहे, शाश्वत फक्त भगवान परमात्मा आहे. हे जग मिथ्या आहे, आपण ब्रह्मस्वरूप आहोत. पण प्रपंच, परिवार, लेकरं बाळ, संसार, व्यवहार, उद्योग हा सर्व मायाजाळ आपण आपल्याला लावून घेतलेला आहे. त्याच्यात राहावं, पण विरक्त असावं. जसं चिखलामध्ये कमळ, पाण्यामध्ये कमळ राहतं, अगदी तसं माणसानं जगावं. राजा भगवान परमात्माचं नामस्मरण करावं, सद्बुद्धी सद्विवेक ठेवावा, नीतीनं धर्मानं जगावं, सत्यानं चालावं. सत्यानं धर्मानं जी लोक जगतात त्यांच्यासोबत देव असतो. अनेक प्रकारचा उपदेश केला. राजा तू जर चुकला ना, तर तुला तुझ्या चुकीचं फळ भोगावंच लागेल. कारण या जगतामध्ये जसं कर्म करावं तसं माणसाला फळ भोगावं लागत असतं. आणि कर्माप्रमाणे माणसाला नरक अथवा स्वर्ग मिळत असतो. तू जर खूप मोठं पापकर्म केलं तर तुला 28 प्रकारापैकी कुठल्या तरी एका नरकामध्ये जावं लागेल. 28 प्रकारचे नरक आहेत राजा. तामिश्र, अंध तामिश्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, असी पत्रवण, सुकरमुख, अंधकूप, कृमी भोजन, संदब्ध, तप्त सुर्मी, वज्रकंटक, शालमली, वैतरणी, पुयोद, प्राणरोध, विरासन, कालभक्ष, सारमीयादन, अविची, अयपान, क्षार, कर्दम, रक्षोगन भोजन. 28 प्रकारचे नरक भोगावी लागतात. सप्तद्वीपांचं वर्णन करून सांगितलं, 7 समुद्राचं वर्णन केलं. सप्तद्वीपामध्ये आपण भारतीय लोक जे राहतो तो जम्बूद्वीप आहे. म्हणून आपल्या संतांनी वर्णन केलंय, जम्बू या द्वीपा बाजी
एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठो पाटील याचे नाव चला जाऊ तया ठाया भोजन माया विठोबाचा धर्म जावो ज्याचे चरणी प्रचारावो विठोबाचा धर्म जावो ज्याचे चरणी प्रचारावो जम्बू या द्वीपामाजी एक पंढरपूर गाव पंढरपूर हे जम्बू द्वीपामध्ये येत आहे माझ्या दादांना लक्षपूर्वक ऐका रघुगण राजाला भरपूर असा प्रचंड उपदेश केला आणि त्या उपदेशानंतर सर्वात शेवटी सांगितलं की राजा पाप कर्म केलं की माणसाला नरकाला जावं लागतं ही गोष्ट सांगत असताना राजा परीक्षितीत दचकला आणि शुकदेवांना म्हणतो गुरुदेव माझ्याकडनं पाप झालंय साधूचा छळ झाला मलाही नरकाला जावं लागेल का आजामिळ ब्राह्मणाची कथा सांगितली पापी आजामिळ पण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये मुलाचं नाव घेतो नारायण नारायण तर परिणाम असा होतो यमदूत येण्याऐवजी देवदूत येतात आणि अजामिळ ब्राह्मणाला वैकुंठाला घेऊन जातात याचा अर्थ असा आहे परीक्षिती तुझं पाप असू दे पण ते पाप जाळून खाक करण्याचं काम भगवंताचं नाम करतं तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी भगवंताचं नाम घे अजामिळानं जसं नामस्मरण केलं तसं राजा भगवंताचं नामस्मरण करावं आणि जीवानं पापमुक्त व्हावं चिंता करू नको त्यानंतर पुढे प्रचेतसच्या वंशामध्ये दक्षाची कथा दक्षाच्या 60 कन्या त्याच्यामध्ये त्वष्टा नावाचा मुलगा त्याचा पुत्र विश्वरूप आणि तो विश्वरूप जेव्हा मारल्या जातो इंद्राकडनं तर इंद्राला मारण्यासाठी वृत्रासुर निर्माण केला जातो त्या वृत्रासुराचा कथाभाग पुढे वृत्रासुराच्या कथेनंतर मरुद्गणांच्या उत्पत्तीची कथा मरुद्गणाच्या उत्पत्तीच्या कथेनंतर 7व्या स्कंदामध्ये भगवान देव आणि असुर या सगळ्यांना समान आहे ही भूमिका समजावून सांगण्यासाठी भक्त प्रल्हादाची कथा येते नाव घेऊन येदी देवाचे ही ब्रीद हिरण्यकश्यपूचे देवाकडे भेद नाही देवाची बुद्धी भेद बुद्धी नाही तो सगळ्यांना समान आहे कारण त्याचं लक्षण ऐका संतांनी सांगितलंय समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो देव सगळ्यांना समान पाहतोय का त्याची पाऊलं समान आहे विटेवरी ज्याची पाऊले समान पाऊलं समान आहे त्याची नजर सरळ आहे याचा अर्थ त्याला सगळे सारखे आहेत माझ्या दादांनो या अभंगाचा आणि या कडव्याचा थोडासा विचार करायचा प्रत्येकानं ज्याची पाऊलं समान आहेत आणि ज्याची नजर समान आहे तो कोण आहे विठ्ठल आहे हे देवाचं लक्षण आहे मग जो माणूस सरळ पाऊलं ठेवल म्हणजे सरळ जगल आणि नजर सरळ ठेवल ना तो सुद्धा देव होईल त्याला सुद्धा देव होता येईल देव होणं कठीण नाही फक्त नजर आणि पाय आपले व्यवस्थित पाहिजे पाय चुकून द्यायचा नाही पाऊल चुकीचा पडू द्यायचा नाही नजर वाकडी पडू द्यायची नाही ज्याचा पावलावर नजरेवर ताबा आहे तो आपल्यासाठी विठ्ठलच आहे हे मोलाच आहे प्रत्येक अभंग एवढा सुंदर संदेश देतो तुकोबारायांचा फक्त त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा